मित्रांनो, भारत सरकारच्या भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यामध्ये पुढील 5 दिवस कशा प्रकारचा वातावरण असणार आहे आणि पावसाची शक्यता असणार का, असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणारच आहोत। या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। आजची तारीख आहे 14 फेब्रुवारी 2026। आजपासून 14, 15, 16, 17 आणि 18 असे पुढील 5 दिवसांचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत। तर यामध्ये आपण जिल्ह्यानुसार माहिती बघून घेऊया। सुरुवातीला यामध्ये बघितलं तर पालघर, ठाणे आणि मुंबई ही यामध्ये पुढील 5 दिवस संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही। रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं तर 14 आणि 15 संपूर्ण हवामान कोरडे असेल, पण 16 तारखेला तुम्हाला तापमान वाढलेला पाहायला मिळणार आहे। 17 तारीख 18 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे रायगड जिल्ह्यासाठी। आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा 14 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे असेल, 15-16ला तुम्हाला जास्त प्रमाणात तापमान पाहायला मिळणार आहे आणि 17 आणि 18 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर तुम्हाला 14, 16, 17 आणि 18 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे असेल आणि जास्त तापमान तुम्हाला 15 तारखेला पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा। त्यानंतर आपण धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर, पुणेचा डोंगराळ भाग, कोल्हापूरचा डोंगराळ भाग, साताराचा डोंगराळ भाग, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघितलं तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे जे उर्वरित जिल्हे आहेत, या उर्वरित जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान आपल्याला कोरडे पाहायला मिळणार आहे, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 14 तारखेला संपूर्ण हवामान जे आहे कोरडे राहणार आहे, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही। 15 तारखेला सुद्धा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये तुम्हाला तापमान जास्त पाहायला मिळणार आहे, संपूर्ण हवामान कोरडे असेल। त्यानंतर 16 तारखेला रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये जे आहे तापमान जास्त पाहायला मिळणार आहे, संपूर्ण हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 17 तारखेला सुद्धा संपूर्ण हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 14, 15, 16, 17 आणि 18 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गाने काळजी करण्याची गरज नाही, नागरिकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण की कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।